आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कुपवाड येथील खून प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अवघ्या 2 तासात अटक। कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका महिलेचा खून करून तिच्या पतीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीस सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 2 तासात जेरबंद केले आहे। फरीद अब्दुल शेख वय 52 राहणार विघ्नहर्ता शांती कॉलनी कुपवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विघ्नहर्ता कॉलनी येथे शेजारी राहणाऱ्या केसरीकर आणि शेख कुटुंबात घरासमोर कचरा टाकण्यावरून वाद झाला। या वादातून चिडलेल्या फरीद शेख याने मोहन नागप्पा केसरेकर वय 45 यांच्या डोक्यात हातोड्याने वार केले, तर त्यांची पत्नी मनीषा मोहन केसरेकर वय 35 यांच्या पोटात चाकू भोसकून गंभीर जखमी केले। या हल्ल्यात मनीषा केसरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी मनाली मोहन केसरेकर हिच्या तक्रारीवरून MIDC कुपवाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 109(1), 115(2), 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोषे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार आणि उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी यांच्या पथकाने तत्काळ तपास सुरू केला। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी फरीद शेख हा वानलेसवाडी येथील बंद पडलेल्या मैत्रीय बिल्डिंगजवळ पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला तात्काळ घेराव घालून ताब्यात घेतले। तपासात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी त्याला MIDC कुपवाड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे।